पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली. पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदर 44 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील. यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं. परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे सोपी प्रक्रिया आहे गाव खर्चानं करतंय. त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं. परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार. लोक अनभिज्ञ नाही त्या बाबतीत या कायद्यानुसार काय कारवाई होईल तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की कारवाई आम्ही करणार आहोत. बूथ लावलेले आहेत मतदान होणार का कारण त्यांचं म्हणणं की आता याला परवानगी की नाही काय नेमकं आहे सगळ्या याच्यामध्ये हे सर्व आहे ते इलिगल आहे याला कोणताही आधार नाही आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं करतोय आम्ही करतोय. काय किती कारवाई काय होऊ शकते फोर्स मागवला गेलेला आहे आम्ही लावलेला आहे आणि कारवाई काय होऊ शकते सुरू झाला तर काय ऍक्शन असणार आहे पुढचं. आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत. आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आता हे जे काही मंडप वगैरे मांडलाय तो उकडून काढला जाईल का नाही तसं काही होणार नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीने अजिबात तसली कोणतीही कृती आमच्याकडे होणार नाही. फक्त गुन्हे दाखल आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावर. आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही. आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे ते फक्त आम्ही या लोकांना सांगतोय त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाही एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं. येताना गाड्या इथे तपासल्या जातात नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते कारण 163 सुरू आहे ना त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले काय ऍक्शन काय घेतली जाणार या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार.